अलेक्झांडरला अनेक शत्रूंशी लढत भारताची मुख्य राजधानी जी पाटलीपुत्र आहे तिथपर्यंत जावयाचे होते. ते केवळ त्याच्या समवेत असलेल्या जातिवंत ग्रीक सेनेच्या बळावर थोडेच साधणार होते. त्यापेक्षा तक्षशिलेच्या अंबुज राजाप्रमाणेच पौरवालाही दिखाऊ दयेने जिंकून आपला अंकितनी पाठीराखा केल्यानेच अलेक्झांडरचा भारत विजयाचा अधिक संभव होता. यास्तव पौरवांच्या धीरोदात्त उत्तराने अलेक्झांडरला जे कौतुक वाटले तेवढ्यासाठी नव्हे, तर या राजकीय डावपेचेसाठीच. त्या राजकारणपटू अलेक्झांडरने पौरवाचे राज्य त्याला परत दिले. इतकेच नव्हे तर आजूबाजूची जिंकलेली काही छोटी छोटी संस्थानेही पौरवांच्या राज्यात सामावेशली आणि त्याला आपल्या त्या विस्तृत भारतीय प्रांतावरचा क्षत्रप म्हणून नेमले. पौरवानेही प्रसंग पडला बाका ह्या न्यायाने अलेक्झांडरचे ते बोलणे मान्य केले. परराष्ट्रीय शत्रूंशी पौरवाने क्षात्रधर्माप्रमाणे झुंजण्याचे कर्तव्य बजावलेलेच होते आणि तावत काल प्रतीक्षेताम हाही राजनीतीचाच दंडक आहे. हे जाणून राजा पौरवाने अलेक्झांडरचे नावापुरते अधिपत्य मानून राज्य बचावले. याचा भारतीयांना विशदही वाटला नाही. संधी येताच क्षत्रप पौरवाने अलेक्झांडरचा हा डाव त्याच्यावरच कसा उलटविला तेही पुढे दिसेलच. ग्रीसहून अलेक्झांडर नवे ग्रीक सैन्य भरीस मागवितो. पौरवांचे युद्ध संपताच अलेक्झांडरने आजूबाजूच्या लहान सहान संस्थानांना जिंकून त्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याची आणि तेथील त्यापुढील प्रदेशातील लोकस्थितीची चौकशी केली. हिंदुकुशपासून तिथपर्यंत देश जिंकी देण्यात त्याच्या मूळच्या ग्रीक सैन्याची जी हानी झालेली होती ती भरून काढण्यासाठी त्याने त्याच्या बाबिलोनी ग्रीसमधील प्रांताधिपकांकडून नव्या ग्रीक सैन्याची मागणी केली. जुन्या सैन्यातील जे ग्रीक सैनिक घायाळ, अधुनी, अंगचुकार किंवा निकामी झालेले होते त्यांना परत धाडले. भारतीय यतींची योग्यांची चौकशी. भारताच्या जिंकलेल्या आणि जिंकावयाच्या प्रदेशातील लोकस्थितीचा वृत्तांत समजून घेण्याकरिता अलेक्झांडरने जे चोखस लोक चहूकडे धाडले होते त्यांनी आणलेल्या समाचारात तेथील अरण्यात वसत असलेल्या तपोवनांची, तपस्व्यांची, निसंगनी एकटेच विचारणाऱ्या तत्वचिंतक यतींची, योग्यांची नि प्रव्रतचित्तांची वर्णनेही होती. स्वतः सम्राट अलेक्झांडरला विद्वत्तेची नि तत्त्वज्ञानाचीही अभिरुची असे. अलेक्झांडर हा स्वतः तत्त्वज्ञ अरिस्टॉटलचा शिष्य म्हणवी. ग्रीस देशामध्ये अशा यती, योगी, तत्त्वज्ञानी नि संन्यासी ब्राह्मणांची प्रख्याती असे. ती अलेक्झांडरच्याही कानावर पडलेली होती. त्यामुळे त्याला त्या भारतातील संन्यासी ब्राह्मणांना, ज्यांना ग्रीक भाषेत गायम्नोसोफिस्ट म्हणून संबोधित, त्यापैकी काहींना प्रत्यक्ष पाहण्याची नि त्यांच्याशी संभाषण करण्याची प्रबळ जिज्ञासा होती. अरण्यातील तपोवनातून अलेक्झांडरने अशा काही संन्याशांना बोलावून घेतले आणि काहींची त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली. अशा प्रसंगाच्या काही कथा लोकांच्यानी अलेक्झांडरसारख्या अलौकिक सम्राटाच्या भावना व्यक्ती विण्यापुरत्या ग्रीक कथानकांच्याच शब्दात सांगतो. अशा एका यतीची भेट झाली असता अलेक्झांडरने विचारले, माझ्या ह्या दिग्विजयाच्या कार्यास यश देईल की नाही? अशा अर्थाच्या त्याच्या प्रश्नास त्या यतीने शब्दामध्ये काहीच उत्तर न देता एक मोठे चामडे त्याच्या दोन्ही बाजू अगदी सुकून वातड होऊन धनुष्यासारख्या वक्र झालेल्या होत्या ते आणविले आणि नंतर तो यती अलेक्झांडरला म्हणाला, हे चामडे नीट सपाट पसरून त्याच्यावर एकटा बैस. त्यावर अलेक्झांडरने किंवा त्याच्या आज्ञेने, त्याच्या कोणा अधिकाऱ्याने त्या चामड्याच्या एका टोकास बळाने दाबून त्यावर बसण्याचा प्रयत्न केला. ते दुसरे वातड टोक खाडकन वर आले. ते दुसरे टोक खाली दाबून त्यावर बसू पाहावे तो पहिले वातड टोक खाडकन उभे राहावे. अर्थात ते चामडे सपाट अंथरता येईना नि त्याच्या मधोमध चपखल बसता येईना. ते दाखवून तो यती म्हणाला, तुझ्या भारतावरील स्वारीची अशी स्थिती होईल. तू एका बाजूला पुढे जिंकीत जाशील तर तुझी मागची जिंकलेली राज्ये पुन्हा तुझ्या विरुद्ध उठून तुझे जोखड फेकून देतील. तू मागे वळशील तर तुझी पुढची जिंकलेली राज्ये पुन्हा तुझ्या विरुद्ध उठून तुझे जोखड फेकून देतील. तुला अखिल भारताच्या केंद्रीय सम्राटपदावर बसणे हे असे अशक्य आहे.
डंडामिसचा दंडक. ग्रीक लेखक ज्याला डंडामिस म्हणतात आणि ज्याचे शुद्ध संस्कृत नाव मला तरी आढळले नाही, अशा एका संन्यस्त ब्राह्मणाची ख्याती तक्षशिलेकडे ऐकून त्यालाही बोलावून त्याच्याशी संभाषण करावे अशी अलेक्झांडरला उत्कट इच्छा झाली. तो वयोवृद्ध नि ज्ञानवृद्ध ब्राह्मण संन्यस्त नि उल्लिंग अवस्थेत विचरत असे. निरोपावरी तो संन्यस्त ब्राह्मण अलेक्झांडरकडे जाईना तेव्हा अलेक्झांडरने आपल्या सेक्रेट्स नावाच्या अधिकाऱ्याला त्या सर्व संघ परित्यागी ब्राह्मणाकडे धाडून आज्ञापिले की जे प्रत्यक्ष ज्यूज देवतेचे संस्कृत द्यूचे पुत्र आहेत, त्या जगज्जेत्या सम्राट अलेक्झांडरने तुला बोलवले आहे. जर तू येण्यास पुन्हा नकार देशील तर तुझ्या आता शिरच्छेद केला जाईल. ही धमकी ऐकताच तो संन्यासी ब्राह्मण खदखदून हसला आणि उत्तरला की अलेक्झांडर हा जसानी ज्या अर्थी ज्यूज देवतेचा पुत्र आहे तसानी त्या अर्थी मीही पण त्या ज्यूचाच पुत्र आहे. अलेक्झांडरची जगज्जेतेपणाची बढाई ही व्यर्थ आहे. त्याने व्यास नदीचे परतीरही अजून पाहिलेले नाही. त्यापुढे ज्या शूर भारतीयांचे राज्ये आहेत आणि त्यांच्याही पुढे ते मगधांचे प्रबळ साम्राज्य आहे, त्यांच्याशी तोंड दिल्यानंतर जर अलेक्झांडर उरला तर मग तो जगज्जेता आहे की नाही याचा विचार करता येईल. मला अलेक्झांडर भूमिदान देऊ म्हणतो, धन देऊ म्हणतो, परंतु त्याला जाऊन सांग की अशा वस्तूंना माझ्यासारखे संन्यस्त ब्राह्मण तुच्छ मानतात. ही माझी मातृभूमी मला जे हवे ते आई लेकराला देते तितक्या मायेने मला पुरविते आहे. अलेक्झांडर जर माझे शिर छाटीत असेल तर फार तर माझे शिर नि पिंड ज्या ह्या मातीतून घडले गेले तीतच ते मिसळून जाईल, पण त्याला माझा आत्मा काही छाटता येणार नाही. तो अछेद्य अमर आहे. अलेक्झांडरला सांग की जे सत्तेचे नि सुवर्णाचे दास असतील आणि जे मृत्यूला भीत असतील त्यांना अशा धमक्या दे. आमच्यापुढे अलेक्झांडरसारख्या एका मर्त्य मनुष्याच्या अशा धमक्याच पांगुळतात, कारण खरा संन्यासी ब्राह्मण सुवर्णाने वश होत नाही आणि मरणाला भीत नाही. मी येत नाही, जा. डिडेंबसने अलेक्झांडरच्या अधिकाऱ्याला दिलेल्या उत्तरातून काही वाक्ये तेवढी वर दिली आहेत. ग्रीक लेखकांनी त्याचे ते बाणेदार उत्तर सविस्तर दिले आहे. प्लुटरेचनेही ह्या कथा वर्णिल्या आहेत. विशेषतः डिडामिसची वरील कथा देऊन काही ग्रीक लेखकांनी त्याच्या ह्या निर्भय नि बाणेदार उत्तराचे थक्क होऊन म्हटले आहे. ज्या अलेक्झांडरने अनेक राष्ट्रे जिंकली त्या जगज्जेत्या अलेक्झांडरलाही धूळ चारणारा जर कोणी ह्या जगात भेटला असेल तर तो हा वृद्ध नि नागडा उघडा भारतीय ब्राह्मण संन्यासीच होय. अलेक्झांडर ब्राह्मणांना क्रांतिकारक म्हणून फाशी देतो. ह्या चौकशीत अलेक्झांडरला असेही आढळून आले की हे संन्यासी योगी नि यती जरी फटिंगासारखे एकटे भटकत असले तथापि त्यांच्या निसंग निर्भय नि निस्पृह वृत्तीमुळेच भारतीय गणराज्यांच्या काय किंवा एकसत्ताक साम्राज्यांच्या काय राज्य चालकांवर त्यांच्या राजकीय मतांचा अत्यंत प्रभाव पडत असे. भारतीय क्षत्रियांच्या खड्गाच्या धारे इतकीच ह्या संन्यस्त ब्राह्मणांच्या जिभेची धार ही तीक्ष्ण असून परकीय ग्रीकांच्या अन्याय आक्रमणाची ती तीव्र प्रतिकार करीत होती आणि अलेक्झांडर विरुद्ध भारतीय जनतेत प्रकटपणे वा गुप्तपणे प्रक्षोभ पेटवीत चाललेले होती. हे ध्यानी येताच ह्या गायम्नोसोफिस्ट तत्त्वज्ञानी वर्गाविषयी अलेक्झांडरला प्रथम वाटणाऱ्या जिज्ञासेचे रूपांतर अशा संन्यस्त ब्राह्मणांच्या द्वेषात झाले. तेव्हा अलेक्झांडर अशा काही ब्राह्मणांना पकडून फाशी देऊ लागला. अशा एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करण्याआधी त्याला जेव्हा विचारण्यात आले, तू अमक्या एका भारतीय संस्थानिकाला ग्रीकांविरुद्ध का चिथवले, तेव्हा त्याने ठासून सांगितले की कारण माझे असे ब्रीद आहे की जगायचे तर मानाने जगावे अन्यथा मानानेच मरावे.